एमएस नर्सिंग 2026च्या विद्यार्थ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. बीएससी नर्सिंगच्या पात्रतेमध्ये यावर्षी बदल होणार आहेत. खूप मोठी बातमी बीएससी नर्सिंगच्या प्रवेशासंदर्भामध्ये मी घेऊन आलेलो आहे. सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच ऑफिशियल नोटिफिकेशन, अशाच ऑफिशियल माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बीएससी नर्सिंगची पात्रता यावर्षी बदलणार आहे. काय असणार नवीन पात्रता, त्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. या व्हिडिओला प्रत्येकाने हाईप करायचं आहे आणि जितकं जास्त होऊ शकतं तितकं जास्त व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला हा JR ही नोटीस तुम्हाला बघायला मिळून जाईल. तर मंत्रालयातून माननीय जे आपले वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत यांच्या कार्यालयातून एक पत्र समोर आलेलं आहे. ज्या पत्रामध्ये काय दिलेलं आहे, तर माननीय मंत्री वैद्यकीय शिक्षण महोदयांनी खालील नमूद केलेल्या विषयाबाबत संबंधितांची बैठक आयोजित करण्यात येत आहे. बैठक कधी आहे, तर 20 तारखेला बैठक होणार आहे. बैठक कशा संदर्भामध्ये, तर विषय काय आहे, बैठकीच्या बीएससी नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेत बदल करण्यासंदर्भात बैठक. बीएससी नर्सिंगला जे एमएच नर्सिंग सीईटी वरती ऍडमिशन दिलं जातं त्याचा जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, तो क्रायटेरिया आता काय होणार आहे, चेंज होणार आहे. तर आता काय राहील क्रायटेरिया, तो देखील मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बैठक कुठे असणार आहे, तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई, ज्याला DMER म्हटलं जात असतं, DMERच्या मुंबईच्या मेन हेड ऑफिसला ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. बैठकीला कोण कोण उपस्थित राहील, तर माननीय राज्यमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्रालय मुंबई, त्याचप्रमाणे सचिव वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई, आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई, आयुक्त आणि सक्षम प्राधिकरण राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र मुंबई, म्हणजेच कोण, सीईटी सेल ते देखील राहतील. नंतर आयुक्त सदस्य सचिव प्रवेश नियामक प्राधिकरण मुंबई, संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई, उपसचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय, कुलसचिव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या अंतर्गत बीएससी नर्सिंग हा कोर्स राबवला जातो. हे काय करतात, पूर्ण कोर्सचं एक्झामिनेशन असेल, कोर्ससाठी इलिजिबिलिटी असेल, ऍडमिशन प्रोसेस असेल, सगळं कोण घेतं, तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ घेत असते. नंतर MNC महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल, जिच्या अंतर्गत सगळे जे रूल्स अँड रेग्युलेशन, जे सिलेबस आहे ते महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल कडे येतं. त्यांना देखील या मीटिंगला सहभागी केलेला आहे. त्याचप्रमाणे श्री प्रताप भैया माने, संचालक कोल्हापूर जिल्हा मध्यवर्तीय बँक लिमिटेड कोल्हापूर, आणि संबंधित इतर अधिकारी, एवढ्या लोकांना बोलवलेलं आहे. उपयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये सर्व वरील अधिकाऱ्यांना काय देण्यात आलेलं आहे, निमंत्रण देण्यात आलेलं आहे की त्यांनी बैठकीमध्ये सहभागी व्हायचं. ठीक आहे. तर आता या बैठकीमुळे आपल्याला काय काय नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील तो सांगतो बघा. सगळ्यात आधी बीएससी नर्सिंगचा काय होईल, ऍडमिशन क्रायटेरिया चेंज होईल. ऍडमिशन क्रायटेरिया काय होणार आहे, चेंज होणार आहे, बरोबर. नंतर असं होऊ शकतं, जे आधी काय होतं, जर 50% सीईटी मध्ये सिक्युअर केले असेल तर तेच काय करू शकतात, बीएससी नर्सिंग या कोर्सला ऍडमिशन देऊ शकायचे. 45% फॉर रिझर्व कॅटेगरी स्टुडंट. पण आता काय होईल, 0% जरी असतील ते देखील काय करू शकतात, ऍडमिशन बीएससी नर्सिंग प्रोसेसला बीएससी नर्सिंग या कोर्सला घेऊ शकतात. किंवा असं पण होऊ शकतं की डायरेक्ट पीसीबीच्या ग्रुपवरती काय दिलं जाईल, ऍडमिशन दिलं जाईल. तर अशा पद्धतीचे चेंजेस होऊ शकतात. अशा पद्धतीनं काय होऊ शकतो, क्रायटेरिया चेंज होऊ शकतो. जर तुम्ही अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी काय करायचं आहे, चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला जो बीएससी नर्सिंगचा ऍडमिशन क्रायटेरिया आहे तो भविष्यामध्ये चेंज होणार आहे. तर अशाच येणाऱ्या ज्या भविष्यातील अपडेट्स आहे त्या अपडेट्स सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन मधला व्हॉट्सअप ग्रुप सर्वांनी जॉईन करायचा आहे. त्याचप्रमाणे
चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की ऍडमिशन संदर्भातली सगळ्यात इम्पॉर्टंट अपडेट आणि सगळ्यात महत्वाची माहिती ह्याच एक युट्यूब चॅनल आहे पूर्ण युट्यूबला, ज्या ठिकाणी तुम्हाला दिलं जात असतं. त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे, माझ्या चॅनलला, तुमच्या चॅनलला, सगळं विद्यार्थ्यांनी मिळून बनवलेल्या चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.